असं झालं, पूनमचं लग्न झाल्यानंतर सुद्धा पूनम बराच काळ होती इकडे, पण कसे आहात? खूप दिवसांनी भेटतोय आपण. आज आम्ही चाललोय अशाच एका रोड ट्रिपला, म्हणजे छान पावसाळा आणि अख्खा पावसाळा गेलाय, म्हणजे मला फार असं फिरायला मिळालंच नाहीये कुठे. तर मग आज विचार केला एखाद्या रोड ट्रिपला जाऊया जवळच. आणि माझी मैत्रीण आली ॲक्च्युली, ती लग्नानंतर मलेशियाला असते, पण तिला बेबी झाल्या म्हणून ती इथे आली आहे. तर मग त्यानिमित्ताने तिला भेटणं सुद्धा होणार आहे. सॉरी, तिला पिक करायचं आहे आणि मग आम्ही जातोय बदलापूर जवळ बारवी डॅम. पाऊस आला तर खूपच बरं होईल, कारण की मला असं एक मॉन्सूनमध्ये म्हणजे पावसाळ्यात छान ड्राईव्हवर जायचं होतं. पाऊस आला तर मज्जाच येणार आहे. चला मग सुरू करूयात आपली जर्नी. मला पावसाळ्यात खूप ठिकाणी जायचं होतं, खूप फिरायचं होतं. आज म्हटलं चला निघूयात. पाऊस काही येणार नाही, जेव्हा येतो तेव्हा काय आपण निघत नाही, भीती नाही, कारण की कुठे अडकलो तर, कारण की असाच पाऊस येतोय सध्या आणि गेला की मग असा जातो अचानक गायब. पण म्हटलं नाही, आज जाऊच या. मी मागे एक व्लॉग केलेला मुळगावचा, तर मुळगाव तिथेच त्या रोड ते मध्येच पडतं. मग तेव्हा मी सांगितलेलं की पावसाळा आला का मग मुळगावचा वडापाव जो फेमस आहे त्याचा मी प्रॉपर व्लॉग करेन. तर आज बघू, आज आम्ही बहुतेक मुळगावचा वडापाव सुद्धा खाणार आहोत. मला तर खूप आवडतो बाबा, मस्त मजा येते. आणि जी मैत्रीण आहे ना माझी पूनम, तिच्या म्हणजे इथे राहायची आणि तिचं लग्न होतं झालं, तर आम्ही इतके फिरलोय तिथे. आमच्यावर अजून एक मैत्रीण असायची शीतल, आम्ही तिघी इतके फिरलोय. पावसाळ्यात जायचो, मस्त भिजत जायचो, कधी कधी रेनकोट सुद्धा घातलेला नसायचा, असेच जायचो. आणि मग जाताना एकदा वडापाव खायचो, परत येताना वडापाव खायचो. जी मज्जा असायची ना. ताई तेव्हा नसायची, ताई फुल एकदम कामामध्ये बिझी, ती कधी आमच्यामध्ये कधीच नाही आलीस ना तू? एकदा नाही, शीतल बरोबर कधीच कधीच नाही आली. चांगली झालेली. हा, आम्ही तिघी इतक्या फिरायचो, मी, शीतल आणि पूनम. आणि नेमकी पूनम असं झालं, पूनमचं लग्न झाल्यानंतर सुद्धा पूनम बराच काळ होती इकडे, पण मग किती दिवस राहणार ना. मग तिचा नवरा तिथे मलेशियाला, तो ऑलरेडी आउट ऑफ इंडियाच होता, पण मग मलेशियाला तिला सुद्धा त्यांनी बोलावून घेतलं, म्हणून मग ती गेली. त्यानंतर पूनम असते तर आमचं खूप फिरणं चालूच असतं आणि ती यायची कुठे, तिला म्हटलं की ती यायची. आता तर मला खरंच वाटत नाहीये की तिला बेबी झाली, म्हणजे इमॅजिनच मी करू शकत नाही. आणि ती आलीये गेल्याच वर्षी आणि माझं भेटणंच झालं नाही तिला अजून. ते मला एकदम खूप दिवसांनी असे भेटणार आहोत, मज्जा आहे. चला हे निघणं ना तिथे तरी हे झालं, ते काय कारणीभूत झालं ते पूनमला भेटणं. हा, खरंच खरंच. हा, आणि पाणी तुंबलंय, बापरे. हे काय बघ, दूध आता गाडी जरी वॉश केली तरी खराबच आहे. होणारच आहे खराब. आम्ही ना, आमचं असं आहे की आम्ही प्रत्येक वेळेला कुठे निघालो किंवा युजली म्हणजे निघताना किंवा असं 1-2 दिवसांनी आम्ही कार वॉश करत असतो. पण कुठे बाहेर निघायचं असेल ना तर आम्ही कार वॉश करतो की तिला एकदम असं छान चकचकीत असं करून. पण आज असं झालं की आम्हाला वॉश करायला वेळच मिळाला नाही. काल आम्ही बाहेर गेलेलो, रात्री उशिरा आलो, त्यामुळे वेळ अजिबात मिळाला नाही. आणि आमची कार आहे ना आमच्यासाठी खूप खास आहे, खूप खास. आणि तिचं नाव आम्ही ठेवलंय, ह्याच्या कारचं नाव सांगू का तुम्हाला? आमच्या कारचं नाव ठेवलंय मालती. आणि याचं कारण असं आहे की माझी जी आजी होती, म्हणजे माझ्या आईची आई, तिचं नाव होतं मालती. आणि म्हणजे आम्ही खूप विचार करत होतो की माझ्या गाडीला काहीतरी नाव द्यायचंय तिकडे ना. तर काय बरं ठेवू शकतो का. मग असं लक्षात आलं, 1 मिनिट टर्न घेते. हा, मग माझ्या गाडीचा म्हणजे आमचा ना, कारचा आणि आमचा असं खूप म्हणजे खूप असं इमोशनल बॉन्ड आहे. खूप सेफ वाटतं
आम्हाला, खूप लाड करते, आमची गाडी आमचे आणि आम्ही तिचे. मग मम्मीची आठवण आली, म्हणजे माझ्या आजीला आम्ही मम्मी म्हणायचो. म्हटलं ही मम्मी सारखीच आहे आपल्याला एकदमच, तर मग आपण मम्मीचंच नाव देऊया हिला, म्हणून आम्ही मालती दिला. आणि मग आईला सांगितलं, आई बघ मला असं ठेवायचं. आधी मी खूप असं, माझी ब्लॅक अँड व्हाईट कार आहे ना, मग मी असं विचार करत होते की ओरिओ म्हणूयात का, पांडा म्हणूयात, डॉमिनोज म्हणूयात का, असं वगैरे. पण मग कुठेतरी हा एक असा विचार आला की नाही, ही मम्मी सारखी आहे, म्हणून मग मालती. वेगळंच आहे. नॉर्मल सांग त्याला, हे नको. एक मिनिट, पावर नॉर्मल पावर नाही. आम्ही जेव्हा शेलमध्ये भरायला जातो ना पेट्रोल, तेव्हा गाडी बंद करायला लावतात. तुम्ही गाडी बंद करायची आणि मग ते लोक पेट्रोल भरतात. मला शेलचं ते वेलकमिंग वगैरे खूप आवडतं, कारण की मला वाटतं ते जरा महाग आहे पेट्रोल. मला का माहीत नाही का महाग आहे, पण मला कोणीतरी सांगितलं की शेलच्या पेट्रोलनी इंजिन छान राहते. भूषण पण बोललेला मला. भूषण आमचा एक छान फ्रेंड आहे, तुम्ही त्याला ब्लॉग्समध्ये बघितलंच. भूषण आलाय ना आपल्या कुठल्या ब्लॉगमध्ये? शंकर महाराजांच्या. हां, शंकर महाराजांचा ब्लॉग आहे, त्याच्यामध्ये भूषण आहे ना. तर काही कारशी रिलेटेड मला काही असेल तर मी भूषणलाच विचारते. तोच आहे रिलायबल. मला त्याच्यावर टॅप करू, नाही दे ना कार्ड. टॅप नाही आहे, इन्सर्ट. सो कारचं कधीही काही असेल ना, मला हे भूषण आमचा कारचा डॉक्टर आहे. सो त्यांनी मला सांगितलेलं की शेलचं पेट्रोल खूप चांगलं आहे इंजिनसाठी. आणि मग मी म्हटलं कधी शेल मिळत नाही, खूपदा असं होतं की त्याचे पेट्रोल पंप कमी आहेत. तर आमच्या एरियामध्ये ते एकच आहे. सो मग तो बोलला मग सेकंड बेस्ट इज नायरा, गो फॉर नायरा. नायरा तर कमी आहे तसं की कम्पॅरेटिव्हली शेलच्या प्राइसिंग, त्याची कॉस्ट. पण तरी नायरा पण आम्ही जेव्हापासून वापरलंय ना, आम्हाला तो फरक तर जाणवतोच की चांगलं आहे, खूप छान आहे. आणि मी जेव्हा सुरतला गेलेले ना ताई, तर मला जळी स्थळी नायरा सिरियसली जळ, म्हणजे त्यांच्या इथे गुजरातला तर नायराच जास्त आहे. पण तेव्हा आणि शेलच भरलेलं, पण पूर्ण मी शेल भरून गेलेले शेलच केलेलं. आणि तिथे जाऊन मला पटकन शेल दिसलं तर मला सगळीकडे नायराच दिसत होता आणि मी नायरा भरलं आणि पुढे जाऊन शेल दिसलं. आता डिरेक्टली पूनमकडेच जातोय आम्ही, तोच आपला हॉल्ट आहे. इथेच भेटूया आपण डिरेक्टली. असं आम्ही म्हटलेलं की डिरेक्टली पूनमच्या इथे थांबणार आहोत, पण आम्ही ना काही न खाता निघालोय. म्हणून लागली भूक. मला असं वाटलं की डिरेक्टली मुळगावला जाऊन वडापाव खाऊयात मस्त, पण मग जरा भूक लागली म्हणून असं जरा स्नॅकिंग करण्यासाठी ताई उतरली आहे चिप्स घ्यायला. आली थांबले, मागे होते ते बस. ते प्लेन वाले नव्हते, तेच एक पडेला करू शकतो. अच्छा फोडू ये आधी हातामध्ये. आधी प्लेन होते, आता त्याला कर्व झाले. टीव्ही कसा पहिला प्लेन असायचा, मग कर्व आला. तिथे चिप्सचा पण झाला. खूप भूक लागलेली, आता हेल्दी ऑप्शन थांबून खाण्याला वेळ नाही आहे म्हणजे, म्हणून असंच जंक खाल्लंय तसं. ठीक आहे, पूर्ण बदललं इथे. कसा सडियल होता ना हा ब्रिज. अगं हा काय रस्ताच पूर्ण असा खराब होता ना, इकडनं तेव्हा कार- यायचे. एक कार जाईल असंच छोटस होत. हॅलो? हा मी आले खाली. आले, येतेस का वरती? अगं नाही नाही, तू ये आता, नंतर हा. जाताना बघू ये. ठीक आहे, हा ये, चालेल चालेल. ती आता मला ती विशाखासारखी वाटली बोललेली.
है ना. इथंच काय करते. किती वर्षांनी भेटणार आहे मी पूनमला. वेटिंग फॉर हर. पण तिच्या बेबी बरोबर किती वेगळं वाटतं ना. आपण फ्रेंड्स असे एकेकाळचे फिरत असतो. अँड नाव शी इज द बेबी. बाप रे, मला खूप वेगळं वाटतंय. लेट्स ग्रीट हर, मीट हर. ओ माय गॉड, ओ माय गॉड. हाय ना ग गुंडुली. कुठनं घ्यायचं आता सांग मला. आता आपलं विचार. कोंडेश्वरला जाऊया ना. हा मग इथूनच वरतून डायरेक्ट हायवे. ओके, सांग तू मला. हा, तुम्ही किती तिघी जणी राहते ना पावसात वगैरे पण इथं गेलात मुळगावला. त्याच्या पुढे. एकदा काय किती वेळा ते गेलाच आहेत कितीतरी वेळा. पावसात आम्ही लिटरली. आणि पूनम तुला तो आपला तो आठवतो तो स्पॉट जिथे आपण ते डॅमचं पाणी होतं. हो ते वरती बार्बी डॅमच्या थोड्या वरती गेल्यावर ते हिने शीतलनी दाखवलं. शीताने दाखवलेलं. तुम्ही ह्याच्यात ते कळून नाही कळूनच येत नाही. आणि मला वाटतं आता तिथली एंट्री कदाचित बंद बंद. केली आहे कदाचित. पण किती मजा आलेली ना. आपण किती फर्स्ट टाइम ते बघितलं. आणि ते आठवतं तुला आपण ते पाण्यात बसलेलो ते तेव्हा तू होतीस. नाही ते शीतल होती वाटतं. शीतल होती आय गेस. तू नव्हतीस मी ना? नसेल तेव्हा. तू नव्हतीस कारण तू नव्हतीसच इथे. कुठे होते मग. ती कुठेतरी गेलेली. अच्छा. हा, नाहीतर मग असं होणार ते ग. तेव्हा नाही का मला आणि शीताला पीयूसी साठी पकडलेलं. अच्छा, मग तेव्हा पूनम नव्हती तुमच्याकडे. पूनम नव्हती. पूनम मला पण पकडलं. अरे इथून राईट. अरे होती. लेफ्ट लेफ्ट. हा, लेफ्ट. अरे होती पीयूसी. पुन्हा हिने शीताने घरी विसरली. ती घेऊन यायला विसरली. तर तो ऐकेना ना. ते मामा ऐकेनात. आणि आम्ही येताना आय गेस कलंडलो. मी हिच्या मागे बसलेली शीतलच्या. तिच्या मागे मी पण पडलेली एकदा. अच्छा, म्हणजे ही परंपरा. इथून काढायला लागेल त्या कारच्या मागे. इथून. अरे तुला कळलं नाही कांचनचं पार्लर इकडे तो एरिया. भाई, इसको कैसे क्रॉस करू. बदलला जरासा एरिया. थांबा. बसवाले मामा थांबा. बसवाले मामा थांब. मी कुछ जर्नी दो. काही हेच नाही झालं. बोलणंच नाही झालं शीतलची. आता कॉल केला पाहिजे तिला. कसं वाटतंय पूनम इकडे. वाटतंय चांगलं. तिथली सवय झाली असेल ना हो आता? तिकडची सवय झाली. थोडस सांगा आम्हाला मलेशिया बद्दल. मी आता ऐकलं जस्ट. माझा एक फ्रेंड गेलेला. तर तो म्हणाला की तिथे सिविक सेन्स वगैरे खूप चांगले आहे. हो छान वाटतं मलेशियाला. हो सगळं म्हणजे रूल्स रेग्युलेशन सगळं व्यवस्थित आहे असं एकदम. है ना. हा क्लीन आहे आणि सगळं. तेच मग एकदा तिकडे राहायची सवय झाली की मग इथे थोडं चेंज वाटतं खूप. वाटतं ना. हो कुठे घेऊ. इथे लेफ्ट. तो हायवे आला. ओके. लक्षात आलं का कुठलं हो, रस्ता? आला आता लेफ्ट ना. पण हा चिखलोलीचा रस्ता. असं करतात म्हणजे आतनं एकतर आणतात. इतक्या वर्षांनी येते ह्या रस्त्याला. आणि मग हे लोक असे करतात. मला आता तरी आलो का लक्षात. हा डायलॉग असतो. म्हणून मला कधीच असं नाही बोलायची बिचारी. ती विचारी आहे ना म्हणून. कारण की विचार करून बोलते. मग पुढे अंतराने मला काय केलं. ते विचारी आहे. ती बिचारी नाही. पूनम तुझ्यासारखी झाली पाहिजे छोकरी. एकदम असे बिंदास्त. मग काय गाडी बिडी घेऊन मस्त फिरायचं छान. छोटू तर एकदम मध्ये. ती बघ एकदम शांत गप्प बसली. ती वाटते का अशी. पण घरात खूप आहे. पप्पांवर गेली आहे. हा घरात एका ठिकाणी शांत नसते. हे खेच ते खेच. इकडे जा तिकडे जा चालू असते. मम्मी एकदम खुश असेल ना. हा मम्मी आता सवय होईल. आणि नंतर पूनम जे जायचंय. वेळ आहे ना पूनम अजून. हो आहे टाइम आहे. कधी मग दिवाळीपर्यंत आहेस. हा दिवाळीमध्ये आहे. नोव्हेंबरला मी जाणार आहे तिकडे. मग जाऊन परत येणार आहे. हा ग, हिला पण सांभाळ. तिकडे तिचं कसं- वॅक्सिन बिक्सिन आहे ना ते सगळं बघावं लागतं. आणि तिथे तुला नॅनीज नाही मिळणार ना. नाही स्वतःहून करावं तेच नाही. मला कोंडेश्वरचा रस्ता तुला माहितीये. लास्ट इयर ना पूनम माझ्या मैत्रिणी आहेत ना सुकन्या आणि तिची हा, बहीण हा, आहे श्रद्धा. माहितीये तुला. अच्छा. तर त्या दोघी मला सरप्राईज द्यायला आलेला बर्थडेला. हा. मग त्यांना मी कुठे घेऊन गेले माहिती का. म्हणजे
माझ्या डोक्यात होतं की कोंडेश्वर वॉटरफॉल येतो. हा. आम्ही लावून गेलो मॅपवर कोंडेश्वर वॉटरफॉल, हा. पण येतोय आणि असं झालं की अरे मंदिर का दिसत नाही, मंदिर दिसतच नव्हतं. हम्म. मग सुक्कू बोलले की कुठेतरी लांब बघतो बघ कळस दिसतोय, पण आम्ही ऍक्च्युली वॉटरफॉलला झालेलो. हा. कुठल्या वॉटरफॉलला पोहोचलो माहितीये का, तेव्हा पण माहिती पण नाही. गेलो तिकडे आम्ही आतमध्ये भिजलो कोंडेश्वर वॉटरफॉल ह्या नावाने, हा. पण कुठला तरी वेगळाच वॉटरफॉल. काय अरे, आहे तो पुढे. काय सुंदर वॉटरफॉल यार हा, पूर्ण. इथलं खूप वॉटरफॉल चांगले अरे म्हणजे एवढा मोठा, आणि आम्ही असे भिजलो ना सॉल. आपण का नाही गेलो कधी, काय आपल्याला माहित. कसं नाही माहिती. आपण त्या साईडला जायचो ना, बार्बी डॅम साईड. तिकडे ना एक असं फ्लायओव्हरचं हे चाललंय, काम चाललेलं, हा, हा, हा. आणि त्याचा खूप कच्चा रस्ता होता. आम्हाला ना ऍक्च्युली कळच नाही ते पुढे काही आहे का नाहीये. मग आम्ही विचारलं एकाला, तर ती मुलं बोलली हा वॉटरफॉल आहे पुढे आणि पार्किंग पण आहे, अशी ओपन पार्किंग होती. मग तिकडे ट्रेक करून जायचं ऍक्च्युली. अच्छा. ट्रेक जर अशी थोडीशी ती हेच होती, म्हणजे आम्ही सरकत होतो जाताना, पण काय वॉटरफॉल होता मस्त. हिरवा पट जरी पाऊस नसला तरीही बरं छान, वाटतंय. हिरवगार मस्त असं वाटतंय. हे काय? हा हे बघ हे बघ हे बघ. उतरून गेला पाहिजे. उतरायचं का इथे जरा. की पर्यटकांनी पाण्यात उतरू नये, पण पर्यटक हे आपण आहोत. म्हणजे अरे कोण आहे, चेरी बेबी कोण आहे, छोटीशी चेरी बेबी. बघा आम्ही यार, आपण पूनम हा सगळा स्पॉट कसा मिस केला तेच ग. ना, इकडे आलोच नाही. कधी आलोच नाही इथे, आम्ही आलोच नाही खरंच नाही, आम्ही आलोच नाही. आणि मला पण हे नाही आठवत आहे, नाही आठवत आहे ग. चलो अभी हम लोग खाएंगे भुट्टा. गरम गरम खूप सुंदर वाटतं एकंदरीत, छान. तर मग बारवी डॅमला असं मला वाटतं की परत कधीतरी जाऊयात, मुळगावचा वडा एक्सप्लोर करायला. आता मका खाल्ला, तर परत येताना अजून इथे आहे काय काय खाऊ छान. आणि आज मंडे आहे, मंडे आणि शंकराचं दर्शन म्हणजे माहितीये ना, तुझ्याला की बात आहे. आणि कोंडेश्वरचं खूप महत्व आहे, म्हणजे आय मीन खूप फेमस आहे कोंडेश्वरचं शिवलिंग. आणि आता टेम्पल सुद्धा, म्हणजे मी जेव्हा आलेली तेव्हा ते एकदम असं साधंसं होतं. अरे यार हे बघ पूनम, वाव. काय दिसतंय अरे सुंदर. एक नोटीस केलंय का, जिथे जिथे शंकराचं मंदिर असतं ना, तिथे हे असं निसर्ग सौंदर्य असतं. असतंच. बघ तू इव्हन खंडोबा आपलं हा, हा. मुळगावचं, अरे, किती किती छान आहे. सुंदर आहे. म्हणजे शंकर आहे ना, असं सुंदरतेमध्येच असा वसलेला आहे खरंच. मस्त वाटते, खूप सुंदर वाटते. बारवी रोडला आपण पुन्हा कधी जाऊ, आज इथेच छान मजा करू, दर्शन घेऊन येऊयात. स्ट्रेट ना, हो स्ट्रेट इज ऑब्वियस. अतिशय सुंदर असं वाटतंय, अतिशय खूप बरं वाटलं. मॉन्सून ट्रेल्स अँड मॉन्सून ड्राईव्स आर मस्ट 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 मस्ट. बरं इथे जाऊन
का पुढे आहे? मला सांगशील पुढे बघून तर मी येते पुढे. थांब. And then we saw them. सो आत्ता आम्ही कोंडेश्वर महादेवाचं दर्शन घेतलंय नुकतंच. खूप छान वाटतंय. आजूबाजूला जो ॲटमॉस्फिअर आहे, जे क्लायमेट झालंय, जरी पाऊस नसला तरी इतकं छान वाटतंय ना. तर आम्ही खरं जाणार होतो बारवी डॅमला, पण मग आता आम्ही म्हटलं की बारवी डॅमला न जाता, म्हणजे असा प्लॅन होता की पहिलं कोंडेश्वर करूयात मग बारवी डॅमला, पण आता इथनं हलायचं काही असं मन करत नाही आहे. त्यामुळे पुढे जो स्पॉट आहे तो एक आपण एक्सप्लोर करणार आहोत. इतकं मस्त वाटतंय ना सगळं. बघा मागे काय दिसतंय. लोक इकडे येऊन पिकनिक करतात अक्षरशः. आता आपण काहीतरी खाऊया, भूक लागली. इथे आता जे खायला मिळेल तेच. मग असे आम्ही मके खाल्ले, पण ते तात्पुरते, थोडंसं एकदम जरा थोडं नाही द्यायला. पण आता आम्ही काहीतरी बघतोय खाण्यासाठी, कारण की आता खूप भूक लागली. एवढी थंड हवा आहे आणि असं वातावरण आहे ना, आणि फिरून आता मस्त भूक लागली. तिथे मागे वडापाव होते पण गाडी
गाडी आता उभं करायला जागा नव्हती, माझ्या मागे 2 कार्स होत्या, म्हणून म्हटलं चला बाहेर आहे बघितलेलं आहे, सो उधर जाके खाते हैं. असं झालं का? खूप भूक लागली. पोळा भाजी मला आवडते आणि हे शिवशाही वडापाव आहे. सो आता पूनमला सी ऑफ करायची वेळ आली आहे. काय पूनम थांब, तुला सोडते, काढून देते मी, थांब. काय काय थांब 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 सगळे तिला मी एक सी ऑफ करते. इथे ना ठीक ना. सो आता आम्ही निघतोय, पूनमला केलं सी ऑफ, बाय बाय. आणि आता आम्ही निघालो. पुढचा व्लॉग घेऊन तुमच्यासाठी लवकरच येतोय आणि फिरत अजून थोडासा पावसाळा गाजवूयात, मजा करत. तोपर्यंत काळजी घ्या आणि सॉरी खूप उशीर झाला हा व्हिडिओ आणायला, पण येस याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओज बघायला मिळतील, व्लॉग्स बघायला मिळतील. सो स्टे ट्यून्ड आणि टेक केअर, बाय.